संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच जेजुरीचा खंडेराया। या जेजुरीच्या खंडेरायाच्या कडेपठार मंदिरानंतर महाराष्ट्रात अनेक खंडेरायाची प्रसिद्ध मंदिरे आहेत। त्यापैकी नळदुर्गाचे खंडेराय, शेगुडचे खंडेराय, निमगाव दावडी या ठिकाणचे खंडेराय आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाल अर्थात पालीच्या खंडेराय। या पालीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आता आपण या ठिकाणी आलो। पुणे सातारा हायवेवरती काशीलकडे जाताना अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती असणार हे पालीचं खंडेरायाचं देवस्थान या ठिकाणी आहे। अतिशय सुसज्ज आणि हेमाडपंथी बांधकाम असलेला हा पालीचा खंडेराया आता आपण या ठिकाणी पाहत आहोत। समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने जे अमृत प्राशन निर्माण केलं ते मोहिनीच्या रूपाने दिलं गेलं आणि हे मोहिनीचं रूप घेतल्यानंतर भगवान शंकर या मोहिनीच्या रूपावरती भाळले गेले आणि त्यांनी आपली ही इच्छा भगवान विष्णूंकडे प्रकट करून दाखवली। तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं की तुम्हाला मल्हार मार्तंडाचा अवतार घ्यावा लागेल, तेव्हाच तुमची ही इच्छा पूर्ण होईल। भगवान शंकराने मल्हार मार्तंडाचा अवतार घेतला आणि म्हणून मल्हार मार्तंडाचा अवतार घेणारे भगवान शंकराचं जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते या पाली या ठिकाणी आहे। भगवान शंकरांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मोहिनीने या वाण्याच्या घरामध्ये या ठिकाणी जन्म घेतला आणि तीच म्हाळसा म्हणून पुढे उदयाला आली। मल्हार मार्तंड आणि म्हाळसा यांचा विवाह ज्या पौष पौर्णिमेला थाटामाटात संपन्न झाला असं एक प्रसिद्ध ठिकाण हे महाराष्ट्रातलं पाली या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थाने पुणे सातारा हायवेवरती हे अतिशय प्रसिद्ध देवस्थान आहे। जाता येता आपण सहज वळू शकतो आणि बघू शकतो। माझ्या पाठीमागचं हे जे मंदिर आहे हे मंदिर अतिशय सुरेख आहे। हेमाडपंथी बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे। या हेमाडपंथी बांधकामावरनं आपल्याला या मंदिराचा 1000 वर्षाचा इतिहास लक्षात येतो। बाहेर आपण बघू शकतो की नंदीराज आहे आणि नंदीराजच्या बाजूला दोन्हीही प्रकारच्या सुंदर अशा दीपमाळा या ठिकाणी आहे। चौफेर असणारा हा गाभारा, दगडी बांधकाम आणि या दगडी बांधकामाच्या रूपानं उभं राहिलेलं हे पालीच्या खंडेरायाचं मंदिर। आपण नक्की एकदा या ठिकाणी भेट द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। येळकोट येळकोट, जय मल्हार।